अहो, इंटरनेटवर कधी-कधी असे छोटे, गोंधळात टाकणारे व्हिडिओ दिसतात, पण त्यांच्यातनं एक खूप खोल कथा लपलेली असते. आज आपण अशाच एका व्हायरल क्षणाचा अर्थ उलगडणार आहोत. वरवर पाहता अगदी साधासुधा वाटेल, पण तो खूप काही सांगून जातो. Chihuahua. Stop it. Stop. Fui al baño. Ya viene mi amor. Solo fui al baño. Bruno. Bruno. ऐकूनच गोंधळ उडतो, नाही का? पण प्रश्न हा आहे की इथे नक्की चाललंय तरी काय? बरं, तर या गोंधळाच्या क्षणामागे काय दडलंय ते आता आपण पाहू. खरं तर हे एकच वाक्य हे पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या आयुष्यात एकाच वेळी जो काही आनंद आणि ताण असतो ना, त्याची एक परफेक्ट झलक देतं. तर या छोट्याशा नाटकात दोन मुख्य पात्र आहेत. एक म्हणजे माणूस, जो फक्त काही सेकंदांसाठी बाथरूमला गेला होता. आणि दुसरा आहे ब्रुनो, त्याचा कुत्रा, ज्याच्यासाठी ते काही सेकंद म्हणजे जणू काही एक अख्खं योग होतं. चला त्यांच्यातला हा संवाद जरा जवळून पाहूया. आता आपण जी ही केविलवाडी विनवणी ऐकली आहे ना, चला तिची थोडी चिरफाड करूया. ह्यातला प्रत्येक शब्द आणि भाषेमधला बदल हा मालकाच्या मनात काय चाललंय याबद्दल खूप काही सांगून जातो. आणि खरी गंमत तर इथेच आहे. बघा, एका बाजूला मालकाचं साधं सरळ स्पष्टीकरण आहे की अरे मी फक्त बाथरूमला गेले होते, तर दुसऱ्या बाजूला ब्रुनोच्या डोक्यात एक वेगळंच महानाट्य सुरू आहे. जणू काही मालकाने त्याला कायमचं सोडून दिलंय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मालक इंग्रजी आणि स्पॅनिश अशा दोन्ही भाषांमध्ये बोलतोय. याला कोड स्विचिंग असं म्हणतात. आणि हा भाषांमधला बदल खूप महत्वाचा आहे. स्टॉप इट सारखे इंग्रजी शब्द हे रागातून किंवा वैतागातून आलेत, पण मग लगेच मी अमोर म्हणजे माझ्या प्रिय हे स्पॅनिश शब्द प्रेम दाखवतात. म्हणजे बघा, एकाच वेळी निराशा आणि प्रेम या दोन्ही भावना कशा व्यक्त होत आहेत. आणि ब्रुनोचं हे जे वागणं आहे ना, ते आपल्याला एका मोठ्या संकल्पनेकडे घेऊन जातं, ज्याला म्हटलं जातं द चिवावा फेनॉमेनन. म्हणजे हा गोंधळ फक्त ब्रुनोपुरता नाहीये, तर तो या जातीच्या एका खास स्वभावाचं अगदी उत्तम उदाहरण आहे. तर हा चिवावा फिनॉमेनन म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर या जातीच्या कुत्र्यांची तीव्र निष्ठा आणि त्यांचं अवाढ्य व्यक्तिमत्व, ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचे सुद्धा मोठे नाट्यमय प्रसंग बनतात. ब्रुनोचं वागणं हे याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. मालक फक्त बाथरूमला गेला आणि त्यांनी केवढा मोठा गोंधळ घातला. या फेनॉमेननची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल कमालीची निष्ठा. दुसरं, मालकापासून दूर होण्याची भीती म्हणजे सेपरेशन अँक्झायटी. आणि तिसरं म्हणजे लहान शरीरात मोठ्या कुत्र्याचा आत्मविश्वास. या सगळ्यामुळेच मग ब्रुनोसारखे प्रसंग घडतात, जे मालकासाठी कधीकधी त्रासदायक असले तरी तितकेच प्रेमळही असतात. पण ऐका, हा विषय फक्त चिवावाच्या भुंकण्यापुरता मर्यादित नाहीये. ब्रुनोची ही छोटीशी गोष्ट आहे ना, ती आपल्याला माणूस आणि प्राणी यांच्या नात्याबद्दल काहीतरी खूप मोठं आणि महत्वाचं सांगते. म्हणजे ही जी निराशा, मनधरणी आणि प्रेम यांची जी सरमिसळ आहे ना, ही खरं तर सगळ्याच पाळीव प्राण्यांच्या मालकांची एक जागतिक भाषा आहे, मग प्राणी कुठल्याही जातीचा असो. आणि मला वाटतं हेच या नात्याचं खरं सार आहे. हे जे गोंधळाचे, वैतागाचे क्षण असतात ना, तेच खरं तर त्या दोघांमधल्या अतूट नात्याचा पुरावा असतात. ही भाषा प्रेमाचीच आहे, फक्त ती कधीकधी निराशेमधून व्यक्त होते, इतकंच. तर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. लोकांचे त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबतचे हे असे छोटे, गोंधळाचे क्षण त्या दोघांमधील अतूट नात्याबद्दल नक्की काय सांगतात?